वेलकम टू सॉस सखी। आज आपण बनवणार आहोत धपाटे थालीपीठ। आपण मिक्स पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत। तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 वाटी आपण बाजरीचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी आपण ज्वारीचे पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे। ओवा, हळद, मीठ आणि कोथिंबीर, मिरची आणि हे लसूण। आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मिरची आणि लसूण। आता आपण हे ना मळून घेणार आहोत पीठ। मस्तपैकी मध्ये असं मऊसूद असं मळून घ्यायचं आहे। हे आपण ह्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं आहे लसूण आणि मिरची। मीठ आपण चवीनुसारच टाकायचं आहे। हळद कलर येईल असं टाकून घ्यायचं आहे हळद पण। आणि बाबा आपण थोडासा असं बारीक करून घ्यायचा बाबा, जेणेकरून बाब्याचा एकदम वास छानपैकी येईल। आता आपण लसूण आणि हे टाकणार आहोत। आता आपण हे मळून घेणार आहोत मस्तपैकी। हे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे। आता आपण हे करायला घेणार आहोत। आता आपण बनवायला घेणार आहोत। त्यासाठी आपण एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे। आपण हा कपडा ओला करून घ्यायचा असतो आणि आता आपण हा चांगला असा पिळून घ्यायचा कपडा मस्तपैकी मध्ये असा, आणि हे असा हातरायचा आपल्या ह्याच्यावरती आणि एक मस्तपैकी मध्ये असं गोळा करून घेतलेला आहे। आता आपण हे थापणार आहोत। वलसर हात करून घ्यायचा आहे आपला असं, आणि आपण थापून घेणार आहोत। असं आपण हात थापून घेणार आहोत मस्तपैकी मध्ये, पूर्ण एकदम पातळ असं जाडसर नाही ठेवायचं, पूर्ण असा मोठा करत जायचा। ह्याला आपण थालीपीठाने धपाटे पण म्हणू शकता। आता आपण तवा गरम करून द्यायचा आहे आणि तव्यामध्ये टाकणार आहोत। आपला तवा तापून झालेला आहे मस्तपैकी मध्ये। आता आपण यामध्ये तेल सोडून घेऊया। आणि आता आपण धपाटे टाकून घेणार आहोत। त्याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे। असं मस्त प्रकारे असं पाणी लावून घेणार आहे। हे पहा तुम्ही, आणि जेव्हा ते आपण मस्त प्रकारे अशी प्लेट एक झाकून घ्यायचे। आता आपण ही प्लेट काढणार आहोत आणि साईडला असं ते सोडून देणार आहे। हे आपण आता हा पराठा आपण भाजून घेणार आहोत। लालसर कलर येतोवर असा छानपैकी असा त्याला लालसर कलर आला पाहिजे। तुम्ही पाहू शकता आपले धपाटे रेडी झालेले आहेत। तर तुम्ही ट्राय करू शकता आणि सॉस सखीला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।